जनतेच्या प्रेमाने भारावले राजेशदादा फिरोज पठाण. वाढदिवस नव्हे तर नात्यांचा महोत्सव. सांगलीतील काँग्रेस भवन परिसर रविवारी अक्षरशः भावनांनी ओथंबून गेला होता. कारण होते जनतेच्या मनात घर केलेल्या नेत्यांचा, नगरसेवक राजेशदादा नाईक आणि नगरसेवक फिरोज पठाण यांचा संयुक्त वाढदिवस. हा केवळ वाढदिवस नव्हता तर जनतेच्या प्रेमाचा, आपुलकीचा आणि विश्वासाचा जिवंत उत्सव होता. कार्यक्रमाची सुरुवात होताच एकामागून एक येणाऱ्या नागरिकांच्या ओघाने वातावरण भारावून गेले. केक कापण्याचा साधा क्षणही उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद, अभिमान आणि आपलेपणाची भावना स्पष्ट दिसत होती. प्राध्यापक सिकंदर जमादार यांनी बोलताना भावना व्यक्त करत सांगितले, राजेशदादा नाईक हे फक्त नेते नाहीत तर जनतेच्या मनातील आधार आहेत. त्यांच्या कार्यामुळे काँग्रेस भवनाला जणू नवसंजीवनी मिळाली आहे. पूर्वी कधी न दिसलेली उजळणी, रंगरंगोटी आणि सर्वसामान्यांसाठी उघडलेले दरवाजे हे सगळं त्यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळेच शक्य झालं. ते पुढे म्हणाले की थोर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीच्या माध्यमातून समाजात एकजूट निर्माण करण्याचे कार्य राजेशदादांनी सातत्याने केले आहे. त्यामुळे काँग्रेस भवन हे केवळ कार्यालय न राहता जनतेच्या भावनांचे केंद्र बनले आहे. वाढदिवसानिमित्त नागरिकांनी पुष्पगुच्छ, शालेय साहित्य आणि प्रेमाने दिलेल्या छोट्या छोट्या भेटवस्तूंमधून आपली कृतज्ञता व्यक्त केली. अनेक जण दूरवरून फक्त दादांना भेटण्यासाठी आले होते. त्या भेटीत शब्द नव्हते पण भावना होत्या. डोळ्यात पाणी होते पण चेहऱ्यावर समाधान होते. कार्यक्रमाच्या शेवटी एकच भावना सर्वांच्या मनात होती, हा वाढदिवस नव्हता, हा जनतेच्या प्रेमाचा महासागर होता.
राजेशजी नाईक यांचा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सांगली जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आज त्यांच्या 55व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सत्कार करतो. खरं तर राजेश नाईक हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. मदन भाऊ ज्यावेळेला खासदार असताना आमदार असताना सांगली शहराचं राजकारण करत असताना युवकांची जबाबदारी सांभाळण्याचं किंबहुना युवक काँग्रेस संघटना भक्कम करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यासाठी राजेश नाईकांच्या नेतृत्वाचा आपल्याला आवर्जून त्यानंतर सातत्यानं ते सांगली महापालिकेच्या या प्रभाग 16 क्रमांकामधून ते निवडून आले. त्यांना मदन मोहनी स्थायी समितीचं अध्यक्षपद सुद्धा म्हणून काम करण्याची त्यांना संधी दिली. आपल्याला माहिती आहे की हे काम करत असताना महापालिकेमध्ये ज्या पद्धतीनं कारभार चालतो त्या कारभारामध्ये कुठेही आपल्या अंगावरती लवलेश येणार नाही अशा पद्धतीनं नेटकं काम राजेश नाईक साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं आज पुन्हा आपण पाहतोय की परवा सांगली कोपवाड महापालिकेची निवडणूक झाली आणि भारतीय जनता पक्षानं ज्या काही वल्गना केल्या होत्या त्या वल्गना सुद्धा आपण फेटाळून लावण्याचं काम किंबहुना आपल्या राज्याचे नेते सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय विश्वनाथ कदम साहेब असतील, जिल्ह्याचे लाडके खासदार विशालदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली आपण काँग्रेस पक्षानं चांगल्या पद्धतीने यश मिळवलेलं आहे. आणि त्यामुळं आपण पाहिलंय की राजेश नाईक साहेब हे सांगली मिरज कोपवाड शहराचे अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेस कमिटीचा सुद्धा चेहरा मोहरा बदलला. परंतु राजेशजी फक्त काँग्रेस कमिटीचा चेहरा मोहरा बदलून चालणार नाही. येणाऱ्या 15 तारखेला महाराष्ट्राचे आणि अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक येत आहेत. त्यांचा 6 दिवस सांगलीमध्ये मुक्काम आहे. आणि त्यामुळं प्रत्येक तालुक्यामध्ये, सांगली शहरामध्ये, कुपवाड शहरामध्ये, मिरज शहरामध्ये सामान्य लोकांच्यापर्यंत जायची त्यांची कल्पना. काँग्रेसचा जो केंद्रबिंदू आहे त्या सामान्य माणसांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांच्या सुखदुःखामध्ये, त्यांच्या समस्या सोडवण्यामध्ये आपला कार्यकर्ता अग्रेसर राहिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी मांडलेले आहे. आणि त्यांच्या आदेशानुसारच या ठिकाणी निरीक्षक येत आहेत. त्यामुळे राजेशजी त्यानंतर आपल्याला सांगली मिरज शहर असेल, सांगली जिल्हा असेल, तो ढवळून काढण्याचं काम, पुन्हा काँग्रेस संघटना भक्कम करण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आपल्या 55व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. दिवसेंदिवस आपली महापालिकेच्या माध्यमातून पदोन्नती व्हावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली म्हणून ढोरे साहेब आपण सुद्धा आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.